कोणत्या पदार्थामध्ये कोणती भेसळ आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. नंबर 1, दूध. दुधामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या भेसळ सुरू आहे याचे रोज व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पाहत असतो. दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी, स्टार्च, डिटर्जंट, युरिया, सिंथेटिक दूध या सगळ्या प्रकारची जास्त प्रमाणामध्ये भेसळ सुरू आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम आपल्या पचन संस्थेवरती होतो. शिवाय लिव्हर आणि किडनी ही खराब होण्याची शक्यता असते. नंबर 2, तूप. जर तुम्ही बाहेरचे विकतचे तूप आणत असाल तर त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वनस्पती तेल, पाम तेल किंवा इतर स्वस्त तेल जास्त भेसळ होण्याची शक्यता आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या हृदयावरती होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नंबर 3, मध. सध्या मार्केटमध्ये वेट लॉस होण्यासाठी गरम पाण्यामध्ये मध टाकून रोज सकाळी उपाशीपोटी सेवन केले जाते. पण एवढ्या हजारो लोकांना मध मिळण्यासाठी एवढ्या मधमाशा आपल्याकडे नाही. तुमच्या मधामध्ये साखरेचा सिरप आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप ऍड केलेले आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये डायबिटीस होण्याचा धोका वाढणार आहे. नंबर 4, हळद. हळदीमध्ये मेटॅनिल येलो आणि लीड क्रोमेट हे रंगद्रव्य ऍड केले जाते, ज्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या ब्रेनवरती आणि लिव्हरवरती होतो. त्यामुळे बाहेरून हळद विकत आणण्यापेक्षा आपल्या घरातील हळकुंडे आहेत त्याच्यापासून हळद बनवलेली कधीही योग्य होणार आहे. नंबर 5, तिखट. तुमच्या घरामध्ये जी तुम्ही लाल मिरचीची पूड वापरता त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ केली जाते. आपल्या घर बांधणीसाठी जे आपण विटा वापरतो त्या विटांची भुकटी वापरली जाते, नारळाच्या करवंटीची पूड वापरली जाते आणि कृत्रिम रंगद्रव्य ऍड केली जातात. यामुळे पोटाचे विकार जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे. नंबर 6, धने जिरे पूड. आपल्या घरामध्ये जी आपण धने आणि जिऱ्याची पूड वापरतो त्यामध्ये सुद्धा त्याच्यासारखेच दिसणारे स्वस्त पदार्थ ऍड केले जातात. त्याच्यामध्ये देखील भुसा वापरला जातो किंवा करवंटीची पूड ऍड केली जाते. नंबर 7, चहा. चहामध्ये वापरलेली चहापत्ती, कृत्रिम रंग आणि लोहाची भुकटी ऍड केली जाते, ज्याचा पुढे जाऊन आपल्याला पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. नंबर 8, कॉफी. कॉफीमध्ये देखील चिंचेच्या बियाची पूड ऍड केली जाते. कलर सेम असल्यामुळे आपल्याला ते अजिबात जाणवत नाही. नंबर 9, काळी मिरी. काळी मिरीमध्ये पपईच्या बिया ऍड केल्या जातात, ज्या आपल्याला सहजासहजी ओळखता येत नाही. नंबर 10, केशर. केशरमध्ये मक्याचे तंतू किंवा इतर वनस्पतीचे जे तंतू असतात त्याला कलर केला जातो आणि ते केशरमध्ये ऍड केले जातात. नंबर 11, खाद्यतेल. आपण जे घरामध्ये स्वयंपाकासाठी तेल वापरतो त्याच्यामध्ये इतर स्वस्त तेल ऍड केले जातात किंवा पाम तेल जास्त प्रमाणामध्ये ऍड केले जाते. नंबर 12, पनीर आणि खवा. अत्यंत आवडीने खाल्ले जाणारे पनीर आणि खवा या घटकामध्ये देखील सिंथेटिक दूध, स्टार्च आणि डिटर्जंट ऍड केलेले आहे. आपल्या कळत न कळत आपल्या खाद्यपदार्थांमध्ये अनेक पदार्थांची सध्या भेसळ सुरू आहे, ज्याचा दीर्घकालीन सेवनानंतर आपल्या शरीरावरती गंभीर परिणाम होत आहे. तुम्हाला याविषयी अजून डिटेल माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये लिस्ट असा मेसेज करा. कोणत्या पदार्थामध्ये कोणत्या पदार्थाची भेसळ होते याची लिस्ट मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेन.